नमस्कार, मी तुमच्यासोबत आहे नरसिंगपुरे. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पाचोरा शहरात रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यासाठी आरोग्य विभाग आणि प्रशासनाने महत्वाची कारवाई केली आहे. पाचोरा शहरातील शिवाजीनगर भागात असलेला चांसी दवाखाना आज 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास सील करण्यात आला. शिवाजीनगर परिसरातील चांसी दवाखान्याबाबत आरोग्य विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पाचोरा शहर बोगस डॉक्टर शोध समितीने संबंधित दवाखान्याची तपासणी केली. तपासणी दरम्यान संबंधित डॉक्टर श्री अमित मंडल यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय पदवी किंवा आवश्यक कागदपत्रे आढळून आले नसल्याचे आरोग्य विभागाच्या कारवाईत समोर आलं आहे. त्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत चांसी दवाखाना सील केला. ही कारवाई ग्रामीण रुग्णालयात पाचोऱ्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सतीश टाक तसेच बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष आणि पाचोरा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी ग्रामीण रुग्णालय आणि नगर परिषद पाचोरा येथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मात्र ही कारवाई केवळ एखाद्या दवाखान्यापुरती मर्यादित राहू नये हीच आता नागरिकांची अपेक्षा आहे. कारण प्रश्न केवळ एक दवाखान्याचा नाही, प्रश्न आहे तो सामान्य नागरिकांच्या आणि रुग्णाच्या जीवाचा. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत काही ठिकाणी आवश्यक वैद्यकीय पात्रता नसतानाही उपचार करणाऱ्या व्यक्तीबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात. अशा व्यक्तीकडून चुकीचे निदान झाले, चुकीचं औषध दिलं गेलं किंवा गंभीर आजारावर योग्य वेळी योग्य उपचार मिळाला नाही तर त्याचा परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतो. एका चुकीच्या उपचारामुळे एखाद्या कुटुंबाचा आधार असलेला व्यक्ती संकटात येऊ शकतो. त्यामुळे आरोग्य हा प्रयोग करण्याचा विषय नाही आणि रुग्णाचे आयुष्य कोणाच्याही निष्काळजीपणाच्या हवाली करता येणार नाही. नागरिकांनीही उपचार घेताना डॉक्टरांची वैद्यकीय पात्रता, नोंदणी आणि दवाखान्याची अधिकृत याबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे. संशयास्पद प्रकार आढळल्यास संबंधित आरोग्य विभाग किंवा प्रशासनाकडे तक्रार करणं महत्वाचं आहे. आणि प्रशासनालाही एकच सवाल, आज एक दवाखाना सील झाला पण पाचोरा तालुक्यात आणि ग्रामीण भागात अशा प्रकारे वैद्यकीय सेवा देणाऱ्या इतर ठिकाणाची ही तपासणी होणार का? जर कुठे बोगस पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय सुरू असेल तर त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारण कारवाई उशिरा झाली तर त्याची किंमत एखाद्या रुग्णाला आपल्या जीवाने मोजावी लागू शकतो. त्यामुळे प्रशासनाने केवळ तक्रार आल्यानंतरच नव्हे तर नियमित तपासणी मोहीम राबवून बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट रोखावा अशी नागरिकांची मागणी आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे, पण त्याहून महत्वाचं म्हणजे ही कारवाई सातत्याने झाली पाहिजे. रुग्णाचा जीव सुरक्षित राहिला पाहिजे, वैद्यकीय क्षेत्रातील विश्वास कायम राहिला पाहिजे आणि कोणालाही वैद्यकीय पात्रता नसताना रुग्णाच्या जीवाशी खेळण्याची परवानगी मिळता कामा नये. ही आहे आजची महत्वाची बातमी. मी आहे तुमच्यासोबत नरसिंगपुरे. आरोग्य दूत पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.